आगामी महानगरपालिकेच्या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश झाला आहे। ठाण्यातील पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केले। पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधलाय। अनेक युवकांनी व ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेले आहेत। बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी सक्षमपणे उभी राहून समस्या सोडवू शकते असा विश्वास आहे, म्हणून आम्ही पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय। ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश घेतेय 130 ते 260 वॉर्ड करणार आहेत की काय माहीत नाही। एक वॉर्डमधून 4-4 जणांना प्रवेश देत आहे। कशाला लोकांची या ठिकाणी गर्दी करतायत। 4 वर्ष शिवसैनिकांनी त्या वॉर्डामध्ये काम केलं आहे आणि आता ते फिरत देखील आहेत। मागे त्यांना राजकारण्यांच्या फिरायला लागतंय। दुसऱ्यांच्या घरी काय चालतंय हे बघायचं आमची सवय आहे। जे नाराज आहेत ते माझ्याकडे येत आहेत, माझ्याशी संपर्क साधत आहेत। बॅनरवरनं त्यांची नावं कापली जात आहेत, फोटो गायब केले जात आहेत। शिवसेनेचे ठाणे शहरामध्ये अनेक बॅनर लावले जातात। कुणाकुणाचे फोटो आहेत ते तपासा, म्हणजे शिवसेना पक्षात किती मोठी भिंत उभी राहिली आहे हे कळेल, असं देखील त्यांनी म्हटलंय। हिंदी भाषेमध्ये देखील त्यांनी आपलं वक्तव्य स्पष्ट केलं आहे। आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे। ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते 130 ते 260 वार्ड करणार की काय मला माहित नाही। एकेका वार्डात 4-4 लोकांना प्रवेश देतात, कशाला लोकांच्या गुळ लावतात? त्यांची ती सवय आहे। 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे। उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे। आम्हाला काय करायचंय? दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही। त्यांचं घर त्यांना सुखी। जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात। तुम्ही जाऊन बॅनर बघा, कसे नाव कापतायत, कसे फोटो गायब करतायत। शिवसेनेचे बॅनर लागलेत, ती मेन शिवसेना आहे तिच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत। कुणाकुणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की भिंत किती मोठी उभी राहिली। हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या वाजतो काय? मला काय करायचंय ते कुठेही जाऊ दे ना, परिस्थितीला माझा काय संबंध नाही। असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात, 30 भाषा। आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही। खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका। अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं, पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती आहे ती, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे, कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका। आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या, पोरं शिकतातच। आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, अरे कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल। मी प्रचंड अभिमान बाळगतो, मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे। ती माझी आई आहे, माझी मातृभाषा आहे, माझी मातृभाषा माझ्या जागी। पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी ठोठवायला जाईल, किंवा माझी पोरगी जाईल, किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल, किंवा भारतातलं कोणीही जाईल, त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो। जगाची भाषा आहे ती, जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे घेतलं जातं। इथल्या रोजगाराची संधी, इथे पुढे जाण्याची संधी, इथल्या शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे। अशिक्षित भारत राहावा ही ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की इंग्रजी शिकू नका, हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका। आणा ना संस्कृत, आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या पोरांना। हे याच्यासाठी चालतंय सगळं। तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये, तुम्हाला वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाहीये,
इस्रायल-इराण युद्धाने होणारी महागाई, तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणाऱ्या भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये. आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण हिंदी मराठी इंग्लिश बॉक्सिंग खेळत राहतं. समाजाला पण त्यांनी ओळखलंय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे हातात द्या हे त्याच्यावर ठीक आहे ना. असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे, हा मोठेपणा आहे. आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गत इतिहास आहे, पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणात. जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि कानात अशी सवय झाली आहे लोकांना. म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर ही नवीन राजकारणाची त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे.